आरवने पायलच्या कपाळाचे अतिशय प्रेमाने चुंबन घेतले आणि मग तिला आपल्या मिठीत घेतले. पायलने हसून डोळे मिटले. तू इथे काय करतेस? आरवने विचारले. तर पायलने डोळे उघडले. तिने आजूबाजूला पाहिले तर आरव तिच्या जवळ उभा नव्हता, तर तिच्यापासून लांब उभा होता. त्याच्याकडे बघत पायल मनातच म्हणाली, पायल, तू उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहत होतीस. आरव जर तुझ्यासोबत नसून अजूनही तुझ्यापासून खूप दूर आहे. पण पायल, तुझं हे स्वप्न सत्यात बदलू किंवा नाही, पण आरव सरांना तुला खरे सांगावे लागेल. तेव्हा आरव तिच्याजवळ आला आणि म्हणाला, पायल, आपण पार्टीला आलो आहोत आणि इथे येऊनही तू एका कोपऱ्यात उभी राहणार आहेस हे मला आधी माहीत असतं तर मी तुला कधीच माझ्यासोबत आणलं नसतं. आणि जर मला माहीत असते की तुम्ही या पार्टीत मला आणणार आहे तर मी तुमच्याबरोबर कधीच आले नसते. आरव ज्या टोनमध्ये बोलला होता त्याच टोनमध्ये पायल बोलली आणि तिथून निघू लागली. पण नंतर आरवने तिचा हात पकडला. सॉरी, आरव पायलकडे न बघता म्हणाला. पायलने वळून त्याच्याकडे बघितले तेव्हा आरव तिच्याजवळ आला आणि म्हणाला, सॉरी पायल, कदाचित मी रागात खूप बोललो. तुम्हाला सॉरी म्हणायची गरज नाही कारण मी तुमच्यावर रागवले नाही, पायल म्हणाली. आरवने पायलच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि म्हणाला, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे पायल. पायलने लगेच नजर वर करून त्याच्याकडे बघितली. तेव्हा आरवने आजूबाजूला बघितले आणि म्हणाला, पण इथे नाही, आपण काही वेळा तिथून निघणार आहोत. कुठेतरी दुसरीकडे जाऊन बोलू एकांतात. आरवने असे बोलताच पायलचे डोळे मोठे झाले. तिचा चेहरा बघून आरवने विचारले, तू अशी का पाहत आहेस? मला खायचा विचार आहे का? नाही, मला तर असा विचार करून भीती वाटते की एकांतात संधी साधून हा भयंकर सिंह माझ्यासारख्या निष्पाप कोकराला खाऊ नये, पायल निरागसपणे म्हणाली. आणि आरव तिच्याकडे डोकून पाहत म्हणाला, पायल गप्प बस. पायल हसायला लागली. आरवही हसायला लागला. आणि तेव्हाच पार्टीत आपल्या गर्लफ्रेंडसोबत नाचणाऱ्या राजदीपला पायलच्या हसण्याचा आवाज आला. तो मनात म्हणाला, हे हसू, हे इतकं ओळखीचं का वाटतंय? राजदीप त्याच्यासोबत नाचणाऱ्या मुलीला म्हणाला, मी वॉशरूमवरून येतो. मुलीने हळूच होकार दिल्यावर राजदीप तिथून निघून गेला. तो त्या दिशेने जाऊ लागला ज्या दिशेने हसण्याचा आवाज आला होता. तेवढ्यात आरवने पायलचा हात धरला आणि तिला तिथून घेऊन जाताना म्हणाला, चल माझ्यासोबत. पायल काहीतरी बोलते त्याआधी आरवने तिला तिथून घेऊन गेला. तेवढ्यात रुद्र आणि मधूही पार्टीत आले. मधूची नजर पायलला शोधत होती. तिला पायलला शोधताना पाहून रुद्र हळूच म्हणाला, पायल, इथेच आहे मधू. ती इथे आरव सरांसोबत आली आहे आणि मलाही सूरजकडून कळलं. मधूने लगेच त्याच्याकडे पाहिलं आणि हसली. मग आरव पायलचा हात धरून फ्लोअरवर आला. त्याने पायलला त्याच्यासोबत डान्स करायचा इशारा केला आणि आपला दुसरा हात तिच्या दिशेने केला. पायलने त्याच्या डोळ्यात बघत आरवचा हात धरला. तेव्हा आरवने तिच्या कमरेवर हात ठेवला आणि तिला जवळ घेऊन डान्स करू लागला. पायलने त्याच्या डोळ्यात पाहिला आणि मनात म्हणाली, पायल, आज नशीब तुला खूप चांगली संधी देत आहे. आरव सरांना तुझ्याशी एकांतात बोलायचे आहे. तुझ्या मनात काय आहे ते त्यांना सांगण्याची हीच योग्य संधी आहे. आज स्वतःला काहीही बोलण्यापासून रोखू नकोस. तुझ्या भूतकाळाचे संपूर्ण पुस्तक त्यांच्यासमोर उघड. त्यांना राजदीपचे संपूर्ण सत्य सांगायची संधी परत मिळणार नाही. आरवनेही पायलच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, पुरे झालं पायल. आज हा लपाछपीचा खेळ मी कायमचा संपवतो आणि पायलला सांगतो की माझे तिच्यावर किती प्रेम आहे. तेव्हा कदाचित पायलही मला तिच्या मनात काय आहे ते सांगेल. या सगळ्याचा विचार करत दोघेही एकमेकांमध्ये हरवले होते. मग सॉन्ग प्ले होऊ लागले. आरव आणि पायलला त्या गाण्यावर एकत्र डान्स करताना पाहून पाहणारे डोळे मिचकायलाही विसरले. त्या पार्टीला आलेला ऋषीही दारू पिऊन एका कोपऱ्यात उभा राहून हे सगळं पाहत होता. मधू आणि रुद्रनेही त्यांना असे एकत्र डान्स करताना पाहिले तेव्हा ते एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. पायलच्या हसण्याचा आवाज ऐकून तिला शोधणारा राजदीप त्या दोघांकडे बघणारच होता की अचानक त्याचा फोन वाजू लागला. त्याच्या खास माणसाचा नंबर दिसताच त्याने लगेच त्याचा कॉल रिसीव्ह केला. त्याचा माणूस म्हणाला, बॉस, मी तुमच्या फोनवर काही फोटो पाठवले आहेत. ते पटकन पहा कारण ते फोटो पाहणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. का? असे काय आहे त्या फोटो? राजदीपने विचारले.
त्याचा माणूस काळजीत पडला आणि म्हणाला, तुम्हीच बघा बॉस. राजदीपने रागाने कॉल डिस्कनेक्ट केला आणि त्याच्या व्हॉट्सॲपवरचे फोटो पाहू लागला. ते फोटो पाहतात जणू त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती, कारण त्या फोटोमध्ये आरोसोबत पायल त्याच्या अगदी जवळ दिसत होती. तो घाबरून मागे सरकला होता तेव्हा त्याची नजर फ्लोअरवर डान्स करणाऱ्या आरव आणि पायलवर पडली. दोघांनाही एकमेकांच्या मिठीत पाहून राजदीपचे भान हरपले. त्याला काहीतरी समजेल त्याआधी त्याचा फोन वाजू लागला. राजदीपने घाबरून फोन घेतला आणि विचारले, रघु, हे आरव आणि पायल? बॉस, आरव राठोड यांच्या नवीन नाटकाची नायिका दुसरी तिसरी कोणी नसून पायल आहे आणि नाटकातील तिच्या पात्राचे नाव नयना आहे. ती गेल्या 3 महिन्यांपासून त्यांच्यासोबत त्यांच्या घरी राहत आहे. हे फोटो काही वेळापूर्वी सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. ते माझ्यापर्यंत पोचताच मी तुम्हाला फोन केला. त्याने असे सांगताच राजदीपचे डोळे विस्फारले. मग रघु पुन्हा म्हणाला, अजून एक वाईट बातमी आहे बॉस. राजदीपने कोणताही प्रश्न विचारला नाही, कारण सत्य समजल्यानंतर तो शॉकमध्ये होता. रघुही काळजीत पडला आणि म्हणाला, बॉस, आणि हेही समजले आहे की? राजदीपने विचारले, बॉस, आणि हेही समोर आले आहे की? की? राजदीपने विचारले. रघु हिम्मत करून म्हणाला, आरवच्या कर्मचाऱ्यांकडून हे समोर आले आहे की कदाचित आरव आणि पायल एकमेकांवर प्रेम करतात. राजदीपने रागाने डोळे मिटले. इकडे आरव आणि पायल विचार न करता की आपल्या आजूबाजूला इतके लोक आहेत, ते एकमेकांत हरून डान्स करत होते. त्यांना एकमेकांशिवाय कोणीही दिसत नव्हते. राजदीपही पुतळ्यासारखा त्यांच्याकडे बघत होता. त्यांना एकत्र बघून ऋषीसुद्धा मनातल्या मनात रागाने म्हणाला, पायलला मी मधूपासून तर दूर केले आहे, पण जोपर्यंत मी तिला आरोपासून दूर करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. असं म्हणत ऋषीने पूर्ण ग्लास संपवला आणि जवळून जाणाऱ्या वॉटरच्या ट्रेमधून आणखी एक ग्लास उचलला आणि प्यायला सुरुवात केली. पायलला पाहून मधुही मनात म्हणाली, अरे देवा, ही पायल काय करते? मला तिच्या डोळ्यात आरोसर का दिसत आहेत? मग गाणं संपलं आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. टाळ्यांचा कडकडाट ऐकताच आरव आणि पायल जशी शुद्धीवर आले. दोघेही एकमेकांपासून दूर गेले. पायलने तिची नजर खाली केली आणि तिच्या चेहऱ्यावरची केस बाजूला करायला लागली तेव्हा तिची नजर मधूवर पडली. तिला बघून तिच्या चेहऱ्यावर चमक आली. तिला पाहताच तिच्या चेहऱ्यावर जशी चमक आली ती लगेच तिच्याकडे जाऊ लागली. आरवसुद्धा मधूला पाहून तिच्या दिशेने जात होता. तेवढ्यात रोमिल त्याच्या जवळ आला आणि बोलू लागली. पायल आणि आरवची नजर टाळत राजदीप पायलकडे सरकू लागला. पायल जरा घाबरतच मधूकडे आली. तिला मधूला काहीतरी सांगायचं होतं की मधूने पुढे येऊन तिला मिठी मारली. पायल क्षणभर विचारात हरवून गेली. मग तिने ही मधूला पकडले. मधू आणि पायलला एकत्र पाहून ऋषीने त्याच्या हातातून वाईनचा ग्लास सोडला आणि मनात रागाने म्हणाला, नाही, असं होऊ शकत नाही. माझी मेहनत अशी व्यर्थ जाऊ शकत नाही. सगळं माहीत असूनही मधू पायलसोबत कशी असू शकते? या पायलने सगळ्यांवर जादू केली आहे. पण माझे नाव पण ऋषी ग्रेवाल आहे. मी तिला इतक्या सहजासहजी सोडणार नाही. आज तर पायलला मला मारलेल्या थपडांचा हिशोब द्यावाच लागेल. तू माझ्यासाठी हे सगळं का केलंस पायल, का केलंस? मधूने तिला रडत विचारलं. मधूच्या प्रश्नाने पायल काळजीत पडली आणि तिने रुद्रकडे पाहिलं. मग मधू पुन्हा म्हणाली, पायल, तुला काय वाटलं की तू माझ्याशी एवढा मूर्खपणा करशील आणि मी मान्य करेन की तू मला स्टारडमसाठी फसवू शकतेस? तू चुकीची आहेस पायल. जेव्हा ऋषी आला आणि मला त्यांनी तुझ्या विरुद्ध भडकवले आणि सांगितले की तू आता आरोसरांची नयना आहेस, त्या क्षणी मला समजले की जर तू आरोची सरांचे नाटक करत असेल तर त्यामागे खूप मोठे कारण असावे. आणि हे जाणून घेण्यासाठी मी तुला भेटायला आले होते, पण तू मला खरे सांगण्यास नकार दिला. त्याऐवजी एक नवीन ड्रामा सुरू केला. आता तू अभिनेत्री जी झाली आहेस. तू मला खरं सांगितलं नाहीस, पण रुद्राने सांगितलं. पायल डोळे मिटून रडायला लागली. पायल तिचा चेहरा तिच्याकडे करून म्हणाली, पायल, माझ्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी तू तुझा जीव धोक्यात घातलास. तू असं करायला नको होतंस पायल. तुला माहीत आहे ना, तू आरव सरांसोबत स्टेजवर आलीस तर काय होईल? राजदीप तुझ्यापर्यंत पोहोचेल
मग तू हा निर्णय का घेतलास पायल? राजदीप एका खांबामागे शांतपणे उभा राहून त्यांचे बोलणे ऐकत होता. पायलने मधूचा तळहात धरला आणि म्हणाली, त्यावेळी काकांचा जीव वाचवण्याचा कोणताही मार्ग नव्हता. पायल, फक्त आरव सर होते. अशा परिस्थितीत आपल्याला मदत करू शकतील, पण मी त्यांची अट मान्य केली तर, म्हणून मला त्यांच्या नाटकाला सहमती द्यावी लागली. आता तुला आरव सरांचे नाटक करण्याची गरज नाही. पायल, आपण आरव सरांशी बोलू आणि राजदीपबद्दल सर्व काही त्यांना सांगू. असे होऊ शकते की त्यांना आपला मुद्दा समजेल आणि ते हे नाटक लाईव्ह आणणार नाहीत. आणि जर त्यांनी ऐकले नाही तर आपण काहीतरी करून त्यांचे 50 लाख रुपये त्यांना व्याजासहित परत करू. मधू मोठ्या आशेने म्हणाली. पायल रडता रडता हसली आणि म्हणाली, मधू, तुला काही करायची गरज नाही. कारण आधी हे नाटक ही माझी मजबुरी होती, पण आता आरव सरांसोबत काम करणे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. त्यामुळे आता मी मागे हटू शकत नाही. अरे वेडी झाली आहेस का? तू स्वतःच्या हाताने तुझं आयुष्य नरक बनवायला का निघाली आहेस? माझा ऐक. आरव सरांना राजदीपबद्दल सांगू. शक्य आहे की ते आपली मदत करू शकतील. मधू काळजीत बोलली. पायलने मधूचे हात धरले आणि म्हणाली, मी आरव सरांना राजदीपबद्दल सांगेन मधू, पण माझ्या पद्धतीने. यावेळी तुम्हा दोघांना त्यांना काहीही सांगायची गरज नाही. तू आरव सरांवर प्रेम करायला लागली आहेस पायल? मधूने विचारले. पायल आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. तेव्हा मधू पुन्हा म्हणाली, माझ्याकडे असे पाहू नकोस. मी तुला लहानपणापासून ओळखते, म्हणूनच तुझा चेहरा मला वाचता येतो, कळले? जेव्हा तुम्ही दोघे डान्स करत होता ना, तू ज्या प्रकारे त्यांच्याकडे पाहत होती ते पाहून मीच काय तर या पार्टीत उपस्थित सगळ्यांना समजले असेल की आरव सरांसाठी तुझ्या मनात काय आहे. आणि मी तुला अजून एक गोष्ट सांगू. आरव सरांच्या डोळ्यातही तेच दिसत होते जे तुझ्या डोळ्यात दिसत होते. मला माहीत आहे. पायल नजर खाली करून म्हणाली आणि मधूचे डोळे मोठे झाले. तिने आश्चर्याने विचारले, तू खरंच आरव सरांवर प्रेम करते? पायलने तिच्याकडे पाहिलं आणि हळूच होकारार्थी मान हलवली. मधूने रुद्रकडे पाहिलं, ज्याच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण मधूच्या चेहऱ्यावर फक्त काळजी होती. तिने तिचा हात तिच्या डोक्यावर मारला. जगात चांगल्या माणसांचा दुष्काळ पडला होता, जी तू आरव सरांसारख्या सायको माणसाच्या प्रेमात पडली? मधूने विचारले आणि पायल मंद हसायला लागली. मधू काळजीत पडली आणि तिने पुन्हा विचारले, अरे तू त्या वेड्याला आयुष्यभर कशी सहन करणार? त्यांचा राग पाहिला का? नेहमी त्यांच्या नाकावर तयार असतो. प्रेम ब्रीम तर तू विसर पायल. ते आयुष्यभर रागवत राहतील आणि तू त्यांना सांभाळत राहशील. नाही नाही, मी तुला त्या खाईतून बाहेर काढून या विहिरीत उडी मारू देणार नाही. तू चल इथून, आपण तुझ्यासाठी चांगला मुलगा शोधू. तिचे बोलणे ऐकून पायल आणि रुद्र दोघेही हसू लागले. मग मधूने तिचे मनगट पकडले आणि म्हणाले, चल इथून. आता रुद्रने मधूपासून पायलचे मनगट सोडले आणि म्हणाला, मधू, पायलने योग्य व्यक्तीवर प्रेम केले आहे. संपूर्ण जग शोधले तरी आरव सरांपेक्षा चांगला माणूस सापडणार नाही. तू या विषयावर अजिबात बोलू नकोस रुद्र. मी 1 आठवडा त्यांच्यासोबत काम केलं आहे, म्हणून मी त्यांना ओळखते. त्यांना फक्त रागवता येते. तुझ्यावर प्रेम करणं त्यांना जमणार नाही पायल. मधूने असे बोलताच पायल हसली. तिने मधूला मिठी मारली आणि म्हणाली, तू त्यांच्यासोबत आठवड्यावर काम केले आहेस आणि मी गेल्या 3 महिन्यांपासून त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे मी त्यांना चांगलं ओळखते. त्यांना राग येतो, पण प्रेम कसं करायचं हे पण कळतं त्यांना. कबुली द्यायला ते थोडे कच्चे आहेत, पण मला माहीत आहे की आज हे मला त्यांच्या मनातलं सांगायलाच बाहेर घेऊन चालले आहेत. मी तिथेच त्यांना माझ्याबद्दल सर्व सांगेन आणि जर सत्य कळल्यावर त्यांनी माझा तिरस्कार केला नाही, प्रेम केले, तर मी त्यांना सांगेन की मी देखील त्यांच्यावर प्रेम करते. मधूने डोळे मिटले. तिला तसं बघून पायल पुन्हा हसली आणि काहीतरी बोलणारच होती, तेवढ्यात मधू म्हणाली, प्लीज पायल, माझं ऐक. तू आत्ता आणि या क्षणी माझ्यासोबत चल. मी ना तुला कुठेतरी लपवून ठेवेल. ना तुला आरव सरांचा सामना करावा लागेल, ना त्या हरामी राजदीपचा. पायलने तिच्या दोन्ही हातांनी मधूचा तळ हात धरला आणि म्हणाली, आता मी कुठेही जाऊ शकत नाही मधू, कारण आरव सरांनी प्रत्येक कठीण क्षणात मला त्यांचा हात दिला आहे. मी त्यांना असंच मध्ये सोडू शकत नाही. त्यांचे खूप काही या नाटकासाठी पणाला लागले आहे. हे नाटक लाईव्ह होईपर्यंत
मी त्यांना सोडून कुठेही जाणार नाही. मग हे नाटक लाईव्ह झाल्यावर तो राजदीप तुझ्या आयुष्यात परत का येईना? मधूने विचारले. आता राजदीपची भीती माझ्यासाठी आरव सरांच्या प्रेमापेक्षा आणि त्यांच्या स्वाभिमानापेक्षा मोठी नाही मधू. मी स्वतः नष्ट होऊ शकते, पण त्यांना अर्जुन शेखावत समोर तुटताना आणि हरताना बघू शकत नाही. पायलने असे बोलताच मधू आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघू लागली आणि मनात म्हणाली, पायल, तू आरव सरांवर एवढं प्रेम करायला लागली आहेस की त्यांच्यासाठी तू पुन्हा तुझं आयुष्य नरक बनवायला तयार आहेस. तू कधी त्यांच्यावर इतकं प्रेम करायला लागलीस? मधूचा चिंताग्रस्त चेहरा पाहून पायल पुन्हा म्हणाली, मला माहीत आहे की तुला माझी खूप काळजी वाटत आहे, पण आता माझी काळजी करू नकोस, कारण मी आता लहान नाही, मी मोठी झाली आहे आणि आरव सरांसोबत राहून मी खूप चांगलं लढायला शिकले आहे. त्यामुळे आता मी माझी लढाई स्वतःच लढणार आहे आणि राजदीपला त्याने केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची मी शिक्षा देईन. पायलचा एवढा आत्मविश्वास पाहून मधूच्या चिंतेच्या हास्यात रूपांतर झाले. मला माहीत नव्हते पायल की प्रेमात इतकी ताकद असते, ज्याने माझ्या फ्रेंडला खरोखर मजबूत बनवले आहे. पायल, तुझा भूतकाळ कळल्यावर आरव सर तुला साथ देऊ किंवा नाही, मी सदैव तुझ्यासोबत आहे. तू मला तुझ्या लढाईत सामील कर किंवा नाही, पण मी त्या राजदीपला सोडणार नाही. ज्या दिवशी तो माझ्यासमोर येईल पायल, मी त्याला माझ्या चपलेने मारत पोलीस स्टेशनला घेऊन जाईल. मी त्या हरामखोराला सोडणार नाही. मधू असे बोलताच पायलने तिला रडत रडत मिठी मारली. मधू हळूच तिच्या कानात बोलली, बाय द वे, तुझी आणि आरव सरांची जोडी खूप वाट आहे. पायल पुन्हा हसली. मग रुद्र पुढे आला आणि म्हणाला, आणि पायल, तुझा हा भाऊसुद्धा तुझ्या या लढाईत तुझ्यासोबत आहे. मी तुला यापूर्वीही सांगितलं आहे, पुन्हा एकदा सांगतो, आयुष्यात कधी माझी गरज पडली तर एकदा मागे वळून बघ, मी तुझ्यासोबत उभा असेल. पायल हसली. रुद्रने तिच्या डोक्यावर हात ठेवला. तेव्हा मधू म्हणाली, पायल, उद्यापासून माझं शूट आज सुरू आहे, त्यामुळे मला आता पुण्याला निघावं लागेल. माझी शिफ्ट सकाळी 6 वाजता आहे. माझ्या आयुष्याच्या नव्या सुरुवातीस तू माझ्यासोबत असावं आणि माझ्या पहिल्या दिवसाच्या शूटिंगला माझ्यासोबत यावं अशी माझी इच्छा होती. पण मला माहीत आहे की तू यावेळी माझ्यासोबत येणार नाहीस. पण हरकत नाही, जर तू आरव सरांसोबत राहून आनंदी असतील तर मी तुझ्यासाठी खूप खूप आनंदी आहे. यावेळी मी तुझ्यासोबत येऊ शकले नाही म्हणून काय झाले मधू, पण मी वचन देते, आपण तुझ्या चित्रपटाच्या प्रीमियरला एकत्र असू आणि तोपर्यंत मी तुझ्यासाठी रोज प्रार्थना करेन की प्रत्येक दिवस तुझ्यासाठी आजपर्यंतचा सर्वात सुंदर दिवस जाऊ आणि तुला भरपूर यश मिळो. असे म्हणत पायलने मधूला मिठी मारली आणि म्हणाली, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. मी आता जाऊ का? मधूने पायलकडे बघत विचारले. पायलने हळूच मान हलवली. तेव्हा मधू रुद्रला घेऊन तिथून निघून गेला. पायल तिला जाताना पाहत होती. जेव्हा राजदीपने हे सर्व पाहिले आणि ऐकले तेव्हा तो रागाने तिथून निघून गेला. पायलचे डोळे पुन्हा आरवला शोधू लागले. तेव्हा तिला आरव काही लोकांशी बोलताना दिसला. ती हसत हसत त्याच्याकडे जाऊ लागली आणि समोरून येणाऱ्या एका वेटरला धडकली. वेटरच्या ट्रेमधून ड्रिंकचा ग्लास पायलच्या साडीवर पडला. सॉरी मॅडम, तुम्ही असं अचानक समोरून आल्या त्यामुळे. वेटर एवढंच बोलला होता तेव्हा पायल त्याला अडवत म्हणाली, तुम्ही सॉरी बोलू नका भैया, खरंच माझी चूक होती. तुम्ही फक्त मला सांगा वॉशरूम कुठे आहे? हॉलमधून बाहेर येताच डाव्या बाजूला वॉशरूम आहे, वेटर म्हणाला. थँक्यू असे म्हणत पायल वॉशरूमकडे जाऊ लागली. तिला हॉलच्या बाहेर जाताना पाहून ऋषीने ग्लास संपवला आणि म्हणाला, कमाल आहे देवा, तुम्हीच मला संधी दिली या मुलीला जमिनीवर आणण्यासाठी. थँक्यू. ऋषीने आरवकडे पाहिले, जो अजूनही त्याच्या मित्रांशी बोलत होता. तो झपाट्याने दरवाजाकडे जाऊ लागला. इकडे राजदीप रागाच्या भरात हॉटेलची तोडफोड करत होता. टेबलावर ठेवलेले सगळे ग्लास आणि दारूच्या बाटल्या त्याने फेकून दिल्या आणि आपले दोन्ही हात टेबलावर ठेवून समोरच्या आरशात स्वतःला बघितले. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्याचे डोळेही खूप लाल झाले होते, जणू त्याच्या डोळ्यात रक्त उतरले होते. त्याने रागाने दुसरी दारूची बाटली उचलली आणि समोरच्या आरशावर फेकली. माझे नशीब माझ्यासोबत असा खेळ खेळू शकत नाही. पायल आणि आरव एकमेकांवर प्रेम करू शकत नाही. ते एकमेकांवर प्रेम करू शकत नाहीत. माझ्या वडिलांनी आणि मी पायलच्या आयुष्याशी हा खेळ यासाठी खेळला होता की ती अर्जुन शेखावतला आमच्या पुढे झुकवायला लावू शकेल आणि त्याचे सर्व काही आमचे होईल. आरव आणि अर्जुन शेखावत यांच्यात वैराचे बीज हे आम्ही त्यांना
आम्ही त्यांना बर्बाद करण्यासाठी पेरले होते, पण या प्रेम कहाणीने आमची वर्षांची मेहनत उद्ध्वस्त केली. जर हे दोघे एक झाले तर पायल माझे सत्य आरवला सांगेल आणि सर्वांसमोर माझी सत्य येईल आणि सगळ्यांना हेही कळेल की पायल अर्जुन शेखवतची मुलगी आहे. सगळं काही संपेल. नाही, मला काहीतरी करावे लागेल. पायलला आरवला काही सांगायच्या आधी मला तिच्यापर्यंत पोचवावे लागेल. राजदीपने त्याच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःवर नियंत्रण ठेवत म्हणाला, तू आरव आणि अर्जुन अंकलकडून अशा प्रकारे पराभव स्वीकारू शकत नाही. इतक्या जवळ येऊन वर्षांची मेहनत वाया जाऊ देऊ शकत नाही. आरवच्या प्रेस कॉन्फरन्स आणि रागिनी यांच्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीचं तिकीट अर्जुन अंकलला नाही तर तुझ्या डॅडला दिलं आहे. त्यामुळे तुला तुझी पुढची पावलं नीट विचार करून टाकावी लागतील. पायल आरवला काही सांगण्यापूर्वी आरवला काही न माहिती होता तुला पायला पुन्हा तुझ्या ताब्यात घ्यावे लागेल. तुला पुन्हा तेच करावे लागेल जे तू वर्षांपूर्वी केले होतेस, जेणेकरून पुन्हा एकदा तुझी भीती तिच्या डोक्यात आणि मनात अशा प्रकारे बसेल की तुझ्या भीतीमुळे तिचा श्वास घेण्याची हिंमत होणार नाही. असे म्हणत राजदीपने त्याचा अवतार नीट केला आणि पुन्हा पार्टी हॉलच्या दिशेने जाऊ लागला. पायल तिची साडी साफ करून वॉशरूममधून बाहेर आली होती तेव्हा मागून ऋषी आला आणि तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला पकडून तिथून घेऊन जाऊ लागला. पायल झटपट स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला इच्छा असूनही ती काहीच करू शकत नव्हती. तिचा फोन हातातून निसटला आणि तिथेच पडला. तेवढ्यात ऋषीला काही वेटर येताना दिसले. तो लगेच पायला घेऊन भिंतीच्या मागे लपला. पायलने त्यांना थांबवण्यासाठी हात पुढे केला तेव्हा ऋषीने तिचा हात पकडून मागे खेचला. पायलच्या हातातील बांगड्या तुटून जमिनीवर पडल्या. ते वेटर्स निघून जातात ऋषीने पायला एका रूमसमोर आणले. त्याने खिशातून खोलीची चावी काढली आणि खोलीचा दरवाजा उघडून पायला खोलीत आणले. इकडे आरव फ्री झाल्यावर त्याची नजरे पायला शोधू लागली, पण त्याला संपूर्ण पार्टीत कुठेही पायल दिसली नाही. ही कुठे गेली असं म्हणत आरव तिला शोधू लागला. धन्यवाद.